एकेकाळी हिंदुत्वाची मशाल खांद्यावर घेणारे उद्धव ठाकरे आता मुसलमान धार्जिणे जर झाले असतील तर त्याचे ते सगळ्यात जास्त लाभार्थी सुद्धा आहेत। भारतीय जनता पार्टी उद्धवना मुंबई पुरतं मर्यादित करू पाहत होती, पण परिस्थिती उद्धव यांनी बदलली। त्यांनी भाजपाचा कट्टर विरोधक होणं पसंत केलं आणि त्यामुळे ते फक्त मुंबई पुरते न राहता देशभरात गेले। भाजपा सोबतच राहिले असते तर उद्धव ठाकरे युतीत अडकून पडले असते। युती मोडली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले। जे काही बदल झाले आहेत ते आता आपल्या समोर आहेत। भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहून उद्धव ठाकरेंच्या पक्षवाढीला मर्यादा होती। मवियामध्ये जाण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आणि ते आज मवियात सगळ्यात मोठा गट बनू शकले आहेत। काँग्रेस कमकुवत झाली आहे। महाराष्ट्रात त्यामुळे मुसलमान सैरभैर झाला असताना या मुसलमानांचं नेतृत्व आपणच करू शकतो हे उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केलं। आणि त्याच्यामुळे वक्फ असेल किंवा मग सावरकरांचा मुद्दा असेल किंवा इतरही कोणते विषय असतील, या विषयावर नेहमी उद्धव ठाकरे पेचात पडतात। आपण नेमकी त्यांनी कोणती भूमिका घ्यावी याबद्दल नेहमी वाद होतो आणि एक असं क्लॅरिफिकेशन त्यांनी केलं पाहिजे की ते म्हणतात की आम्ही हिंदुत्ववादी पण आहोत आणि आम्ही काँग्रेसच्या विचारांचे सुद्धा काँग्रेसच्या बरोबरही आहोत। या बाबतीत एक ठाम भूमिका की आता आम्ही काँग्रेसच्या बरोबर आहोत असं उद्धव ठाकरेंनी घेणं गरजेचं आहे। पण ते घेणार नाहीत याचं कारण ते घेतलं तर बाळासाहेबांच्यामुळे त्यांना एक जो मोठा क्लास मिळतो आहे, व्होटर क्लास, तो त्यांच्यापासून दूर जाईल।